जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रंगत आता अधिकच वाढत आहे। अशातच मोठे वेणगाव पंचायत समिती गणातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे। आमदार महेंद्र थोरवे यांनी परिवर्तन विकास आघाडीला मोठा धक्का दिलाय। हलिवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भानुदास बोराडे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून या प्रवेशामुळे परिवर्तन विकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। आज सकाळी पोसरी येथे हा पक्षप्रवेश आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। भानुदास बोराडे हे हलिवली परिसरातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात। त्यांच्या समर्थकांसह झालेल्या प्रवेशामुळे शिवसेना संघटन अधिक भक्कम झाल्याचं बोललं जातंय। दरम्यान भानुदास बोराडे यांच्या येण्यामुळे हलिवली येथे शिवसेना मजबूत होणार असून येणाऱ्या काळातील विकास कामांना यामुळे गती मिळेल असं आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितलं। या पक्षप्रवेशाचा थेट परिणाम निवडणूक निकालांवर होणार असून हलिवलीतील स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होणार आहे। त्यामुळे आगामी निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे। संपूर्ण 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांना सामोरं जात असताना शिवसेना, भाजप, RPI, शेतकरी कामगार पक्ष अशी महायुती करून आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत। परंतु जिल्हा परिषदच्या उमेदवार म्हणून 6च्या 6 जिल्हा परिषद शिवसेना लढत आहे आणि खालापूरला 2 जिल्हा परिषद अशा एकूण 8 जिल्हा परिषद या मतदारसंघामध्ये शिवसेना महायुती करून या ठिकाणी लढत आहे। परंतु आज एकंदरीत वातावरण पाहता कळंब असेल, नेरळ असेल, उमरोली असेल, सावेळे असेल, पाथरज असेल आणि राहिलेला वेणगाव जिल्हा परिषद हे सगळे 6च्या 6 जिल्हा परिषद अतिशय शिवसेना सक्षमपणे या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अतिशय उत्साहित वातावरण सगळ्या ठिकाणी आहे। म्हणजे जे काय मनसुबे ज्या विरोधकांनी त्या ठिकाणी बाळगलेले होते की विधानसभेचं मतदान एकत्र केल्यानंतर आम्ही मोठ्या फरकाने त्या ठिकाणी विजयी होऊ, परंतु या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत। या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये स्थानिक उमेदवार कसा आहे त्याच्यावरती ते मतदार त्या ठिकाणी होत असतो। विधानसभा, लोकसभा या निवडणुका वेगळ्या असतात आणि म्हणून जे वातावरण आता बदललेलं आपल्याला पाहायला मिळत आहे की संपूर्ण मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे उमेदवार शिवसेना, भाजप, RPI या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षांनी दिल्यामुळे चांगली फाईट या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। आणि आपण समोरून जर पाहिलं की जे उभाटा म्हणून स्वतःला निष्ठावंत म्हणून समजत होते त्यांनी तर आपल्या स्वतः त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह त्या ठिकाणी घेतलंय। आपण पात्रजला बघितलं, राजाराम शेळके हा साधू म्हणून स्वतःला समजत होता आणि ती लुंगी भगवी उतरवली आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं घड्याळ त्यांनी बांधलं। आणि त्यामुळं नीतिमत्ता सोडून त्या लोकांनी ज्या उमेदवारी घेतल्या, प्रदीप ठाकरे, काल्या ठाकरे हा सुद्धा खोटारडा माणूस यांनी सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रवादीची उमेदवार त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, ज्यांनी शिवसेनेशी बेमानी केलेली आहे, ज्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ घेतलेले त्या ठिकाणचा असणारा निष्ठावंत शिवसैनिक राष्ट्रवादीच्या घड्याळावर मतदान करणार नाही। मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, त्यांचा पराभव त्या ठिकाणी अटल आहे। कदाचित ज्या ठिकाणी जे काही उमेदवार बाकीचे उभे आहेत त्यांची आमची फाईट त्या ठिकाणी होत आहे, परंतु हे उमेदवार घड्याळ चिन्हावर ज्यांनी घेतलेले ते नक्कीच त्या ठिकाणी पराभूत त्या ठिकाणी होणार आहेत ना। अशा पद्धतीने जे आता 6च्या 6 जिल्हा परिषद वार्ड अतिशय फाईटला त्या ठिकाणी आलेले आहेत। पंचायत समिती या ठिकाणी श्वेता प्रसाद थोरवे या पंचायत समिती वेणगाव गणातून उमेदवारी घेतलेली आहे, त्या आमच्या सुनबाई आहेत। अतिशय चांगलं वातावरण, मनुष्यची सुनबाई आमची त्या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जात आहेत। आणि आज भानुदास बोराडे आणि संपूर्ण हलिवलीतील असणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा माझ्या बरोबर शिवसेनेवर विश्वास दाखवून सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे। त्यामुळे शिवसेनेचं सोबत हे आता दिवसेंदिवस या निवडणुकांच्या माध्यमातून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून वाढत चाललेलं आहे आणि हे आपण त्या ठिकाणी पाहत आहात। आणि याचा रिझल्ट आपल्याला येत्या 7 तारखेला आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल की अतिशय काटेकी टक्कर या ठिकाणी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी ज्या विरोधकांनी सांगितलेले की 4-4 हजार मतांनी आमच्या सीट लागतील त्या ठिकाणी माझा शिवसैनिक प्रामाणिकपणे त्या ठिकाणी लढत आहे, निष्ठेने त्या ठिकाणी लढत आहे। आणि आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की या 6च्या 6 जिल्हा परिषद वॉर्डवर शिवसेना, भाजप, RPI महायुतीचाच त्या ठिकाणी भगवा फडकेल अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण कर्जतमध्ये आहे। खालापूरमध्ये सुद्धा 2 जिल्हा परिषद वॉर्ड त्या ठिकाणी आहेत। हे दोन्ही जिल्हा परिषद वॉर्ड शिवसेना त्या ठिकाणी जिंकणार आहे। शिवसेना, भाजप, RPI महायुती त्या ठिकाणी जिंकणार आहे।
अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.